नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात तमाम दर्शकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया एका सुविचार मालेने। सुविचार मालेनंतर घेऊया एक अल्पशी विश्रांती। विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अजय सूर्यवंशी यांचा आज करुण अंत झाला। MH27 AC 3020 I10 या गाडीने झाडाला धडक दिली। ही गाडी वेगाने असल्याकारणाने हा अपघात घडला असे सूत्रांनी सांगितले। वलगाव ते चांदूर बाजार रोडवर MH27 AC 3020 I10 ही गाडी झाडावर जाऊन भिडल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर अजय रघुवंशी यांचा जागीच करुण अंत झाला, तर सोबतच असलेले दोघे गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। सदर अपघात वेगावर नियंत्रण सुटल्याने झाला असल्याची सूत्रांकडून माहिती आहे। ओघात हरविलेली माणुसकी आणि प्रामाणिकपणा रविवार रोजी दिसून आले। शैलेश ओमकार सिंग ठाकूर यांना राजापेठ स्थित तारामाता मंदिराजवळ 1 लाख रुपयाने भरलेली बॅग सापडली। या भल्या माणसाने ती बॅगधारकाला परत दिली हे विशेष। तसा तर म्हणतात आजकालच्या दुनियेत प्रामाणिकपणा फार कमी लोकांपासून पाहायला मिळतो, परंतु या प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण अमरावती शहराला घडून एका युवकाने दिलं। त्या युवकाचं नाव आहे शैलेश ओमकार सिंग। या युवकाने रविवारच्या सकाळी राजापेठ मधील तारामाता मंदिरात पैशाने भरलेली बॅग पाहिली। ही बॅग पाहताच त्या युवकाने या बॅगेतील 1 लाख रुपये व एक मोबाईल फोन या युवकाला दिसला। शैलेश ठाकूरला या बॅगेत असलेल्या व्हिजिटिंग कार्डवरून बॅग मालकाचे नाव कळले व त्याने लगेचच संपर्क साधून या बॅग मालकाचा पत्ता लावला। ही बॅग जोशी मार्केट मध्ये असलेल्या दुकानदाराची होती। अरुण रॉय या दुकानदाराची होती। शैलेश ठाकूरने आपल्या प्रामाणिकपणाचे उदाहरण दाखवून पैसे भरलेली बॅग अरुण रॉयला परत दिली। ह्या अशा माणुसकीच्या कामाबद्दल शैलेश ठाकूर याचे सर्वत्र कौतुक होत आहे। मैं शैलेश ओमकार सिंह ठाकुर राजापेठ सुशील नगर रहता हूँ। मैं तारा माता के मंदिर पे गया था दर्शन के लिए सुबह, तो मेरे को ये बैग पड़ी हुई वहाँ पे रखी हुई मिली, यानी वहाँ थी। मैं दर्शन किया, मैंने देखा 10 मिनट तक कि किसी ने हाथ नहीं लगाया, कोई आया नहीं इसके लिए। तो मैंने वो बैग उठाया, बैग खोला, बैग के अंदर कैश थी और इनका एक कार्ड था जिसके ऊपर इनका दुकान का ये था एड्रेस। तो फिर मैंने बोला कि ये बैग जिसके उसको अपने को देना चाहिए, अपने को ऐसे पैसे की कोई ज़रूरत नहीं है। तो मैंने हमारे जवाई को फ़ोन किया, तो ये नानगांव से आए, तो उन्होंने बोला नहीं अपने को पैसे रखना नहीं है, अपने को कैश वापस देने की जिनकी है उनकी। तो हम लोगों ने सोचा कि जिसकी बैग है उसके हाथ में चले जाए कैश सीधा, तो अपने को कोई मतलब नहीं होता। लगाने की कृपा की वजह से मेरे को मतलब ये बैग पूरा मिला है। उसके पहले 2 बार ऐसा हो चुका है मेरे साथ में, यानी एक बार सोने की चैन गिरी रास्ते पे, वो भी मिल गई और ये भी आ गया। शासनाच्या विविध योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान संकुल करिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने करोडो रुपये बांधणी करिता लावून तो संकुल अय्याश लोकांच्या व आंबट शौकीनांच्या मनोरंजनाचे साधन झाले आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात MIDC परिसरात कोट्यावधी रुपयांचे माहिती तंत्रज्ञान संकुल तयार केलेले असून अमरावती MIDC परिसरात संकुलाची दैना झालेली आहे। हे संकुल आंबट शौकीनांचा ठिकाणा झाला असून तेथे आंबट शौकीनांच्या दररोज पार्ट्या चालतात। यावर प्रश्न असा पडतो की शासन इतका निधी उधळतो तरी कशाला? संबंधित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी वर्गांना याचे काहीही घेणे देणे नाही। ही माहिती
परिसरात 19 वर्षापासून काम करणाऱ्या व्यक्तीने संकुलासंदर्भात दिली आहे। किती दिवसापासून दादा इथे तुम्ही ऑटोचा व्यवसाय करता? 98 पासून। अच्छा। ही जी बिल्डिंग आहे ही कधीपासून बांधलेली आहे तुम्हाला असं वाटतं? आज गेल्या 18 वर्ष झाले, 18-17 वर्ष झाले। अच्छा, 18-17 वर्षापासून हीच अवस्था आहे का या बिल्डिंगची? हेच अवस्था आहे बस। जसे खोलते शटर ते झोपायला येते। अच्छा, बस देवळा पिऊन तमाशा करते इथं। अच्छा, काही काम 2-3 तर इथं पोलीस बी आलेले आहेत। अच्छा, तर इथे आणखी अवैध धंदे चालतात का? शटर पा दरवाजे पा पुढे गायब। काय चोरून नेलेले आहेत का सगळे? अच्छा। श्री संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विशेष दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांनी पथनाट्य केले। अशा विविध प्रकारे हे डेबूजींची पुण्यतिथी संपन्न झाली। वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। जगाला नीतिमत्तेचा समतेचा संदेश देणारे वैराग्य मूर्ती श्री संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। सायकल रॅली, भव्य दिव्य शोभायात्रा असे अनेक कार्यक्रम या पुण्यतिथी निमित्ताने संपन्न झाले। आणि आपण आज संत गाडगे महाराज पुण्यतिथी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आणि समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? गाडगे बाबांचे जसे दशसूत्री कार्यक्रम होता तो आपल्या जीवनात आपण राबवावा हा संदेश मी या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांना देते। म्हणजे मुला मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे, कोणाला शिक्षणासाठी अडचण असेल तर आयुष्यात मदत केली पाहिजे। फक्त शिक्षणच घेऊन फायदा होत नाही, गोरगरिबांना अन्न, वस्त्र, निवारा याची सुद्धा आपण मदत केली पाहिजे। आणि शेवटी एवढंच सांगेल की कितीही शिकलं तरी माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे, एवढं माझ्या विद्यार्थ्यांना सांगते। गोपाला गोपाला हाती झाडूने लोलाला करू सफाईला सुरवा। जय गुरु पुण्यतिथी निमित्त आम्ही ही भव्य रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीचं आयोजनामागचं उद्दिष्ट असं आहे की स्वच्छतेबाबत जनजागृती समाजामध्ये निर्माण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा भारत स्वच्छ होणार नाही। म्हणून या निमित्ताने आम्ही अमरावती वासियांना एक संदेश देऊ इच्छितो शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने की तुम्ही स्वच्छता जर पाळली तर निश्चितच स्वच्छ भारत होईल आणि त्या निमित्ताने स्वस्थ भारत आपल्याला उभा करता येईल। आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं हे स्वप्न पूर्ण होईल आणि या महामानवाला म्हणजे गाडगे बाबांना खऱ्या अर्थाने ही एक आमची आदरांजली या निमित्ताने राहणार, एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो। गोपाला
तुम्ही इथून जायचं असेल ना तर टॅक्स द्यावा लागेल टॅक्स बाप्पा टॅक्स केला पाहिजे पुढे अजून काही नाही पुढून मला नाही ओळखलं मला नाही ना बाप्पा अहो मी श्रीकृष्ण देवाचा भक्त पेंड्या वाचते ना इथं काय घुसून राहिला इथं घुसून असा इथं ये येतो मला नाही आमची मान काय लढवली ते तुम्हाला इथून जायचं असेल तर टॅक्स द्यावा लागेल टॅक्स म्हणजे काय रे बाबा टॅक्स करते मावशी तुला ये आज टॅक्स म्हणजे नाका ते नाका नाका म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात दिला जाते त्याला म्हणतात टॅक्स आणि ते टॅक्स जे म्हणतात कोण मारली आता मी मॅक्स मारली अरे तुला माहिती नाही अरे तुला टॅक्स नाही आमच्या माझी पैसे अरे आमची गवळण चालली कुठं माहिती आहे का तुले अरे हे आमचं नाव विचाराय तू काही सांगू आपली गवळण तुमची बाय चालली कुठं अरे सोत्र्याच्या फुला तुला इथं गाणं सुचून राहिलं तिकडे आमचे कार्यक्रम थांबले सारे आमच्या महाविद्यालयातले लेकरं आमची वाट पाहून राहिले मावशी तुम्ही तुमचा लागेल ना मग काहीतरी म्हणत लागेल ना तर तुला मी खुश करतो ना कर ना मग मावशी तुला मी खुश करतो चालला बघा खुशवाले गावचे अरे मला सांग आता तुले आम्ही अजून सकाळपासून दही नाही तुला दूध नाही तुला लोणी नाही तुला काहीच नाही तुला आता मला सांग कुठून देऊ तुला पैसे आणि जर तुला पैसे पाहिजेच असेल तुला जर तुला मनोरंजन करायचं असेल तर चल मग आमच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाची स्वच्छता रॅली निघाली का नाही घ्यायचं बाप्पा याची इच्छा आहे तर गाणं म्हणून मला पैशाचे झालं सांग ना मग कमायचं आता म्हणजे त्याची शाळेत ऍडमिशन करायची आहे मोकळा झाला जाऊ काय होतं छोट्यानं कामाला पाठवा पोट्यानं पैसे मुले जावी तिथे चले तिथे जमान भाव कसं तुम्हाला पैसे अरे बाबा पैसे तू या पैसे कसं करा पैसे देतो ना घेऊ जाऊन द्यायला देवा काय करू बाबा म्हणून त्या कुत्र्याला गेलं नाही तर काय झालं असतं माया किती चांगली कामाला जाते पैसे आणत आहे बाबा देना बाबा तुला नाही म्हटलं तर आईला मागणं मग पाहिलं देत नाही काय काय करू ती लागते डोळे तुला सांगतो ती शाळा शिकल्यानं काही होत नाही मोबाईल कामाला जायचं पैसे कमवायचे आधी मग द्यायचे आधी तू घ्यायचे दोघे सांगतो वापर पैसे काही नाही माझ्या मैत्रिणीला काय झालं आवाज घालवल्याला भूत लागलं भूत याचं भूत याच्या म्हणाल ना आता बोला राजो भूत लागलो याला करा काय झालं भूत नाही लागलं दवाखान्यात द्यायला ते पाय ओय बाई तुला काय माहिती भूतच लागलं कशाचा दवाखाना अरे आजारी पडलाय याला दवाखान्यात न्या काही नाक नको अरे कोण घेत काही नसतं अंधश्रद्धा आहे काहीची अंधश्रद्धा मग पडतं इकडं दारू पिऊन येते मी एकट्या लेकराला कुठं पाचू त्याची तब्येत काय
सिद्धार्थ सिव्हिल लाईन येथून स्वच्छता अभियान या ठिकाणी चालू होत आहे। तर ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी पंचशील दिलेला आहे त्याचप्रमाणे 5 सूत्रीय कार्यक्रम गाडगे बाबांनी दिलेला आहे। गरिबांना, बेघरांना घर, तहानलेल्याला पाणी, भुकलेला जेवण आणि गोरगरिबाचे लग्न अशा प्रकारे 5 सूत्रीय कार्यक्रम सर्वश्रेष्ठ गाडगे बाबा यांनी दिला होता। आणि म्हणून बाबासाहेबाचा, गाडगे बाबाचा हा सर्वश्रेष्ठ धर्म जो आहे तो समाज कार्यामधून आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारे गाडगे बाबाचा संदेश हा पुस्तकात नसून प्रत्यक्ष आचरणात आहे। डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच संत गाडगेजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सर्व सिद्धार्थनगर, सिव्हिल लाईन, भीमनगर सर्व भारतवासियांच्या, सर्व लोकांच्या, नागरिकांतर्फे हा भारत स्वच्छता अभियान आम्ही सुरू केलेला आहे। संत गाडगे महाराजांच्या उपस्थितीमध्ये आज हा अभियान सुरू झालेला आहे। तरी सर्व युवकांनी, तरुणांनी, मुलांनी, लहान मुलींनी आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ करावा, हा संत गाडगे महाराजांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा, याकरिता स्वच्छता अभियान आमचे सर्व युवा वर्ग, किशोर भाऊ रायबोले, उपस्थित सर्व यांनी आज खराटे हातात घेऊन लोकांपर्यंत बाबाचा संदेश पोहोचवा यासाठी हे प्रयत्न सुरू केले। तर हे आजीवन मरेपर्यंत हे प्रयत्न संत गाडगे महाराजांनी केले आणि लोकांना एक माणुसकीचा धडा शिकवला। तो धडा शिकवण्यासाठी पुन्हा त्यांना जिवंत करावं लागलं, आपल्यापर्यंत आणावं लागलं। आपण सर्वांनी आपल्या घरासमोरचा परिसर स्वच्छ करावा आणि दुसऱ्याच्या घरासमोर कचरा नेऊन न टाकता त्याच्या घरासमोरचा परिसरही स्वच्छ करावा, हा गाडगे बाबाचा आणि बाबासाहेबाचा संदेश। सुकडी या गावी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला। संत गाडगेबाबांच्या 59व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ गावकऱ्यांच्या मदतीने वृक्षारोपण करण्यात आले। सामाजिक कार्यात सहभाग घेणारी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने अमरावती शहरातून जवळच असलेले सुकडी हे गाव, या गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम या संस्थेच्या वतीने घेण्यात आला। त्यांनी बाकडांची व्यवस्था केली आहे। सूरज घेऊन गेले गावातील सर्व नागरिक यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतील, कारण आम्ही फक्त झाड लावतोय, या झाडाची निगा राखणं आणि काळजी घेणं आणि या झाडांचा वृक्ष करणं ही जबाबदारी गावकऱ्यांची आहे। त्यांच्या जबाबदारी, त्यांच्या सहकार्याशिवाय या झाडांची हे वृक्षारोपण संत गाडगेबाबाच्या 59व्या पुण्यतिथी प्रित्यर्थ करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य छोटूभाई वसू तसेच सरपंच सौ नंदाताई खंडेकर, ग्रामसेवक श्री देशमुख, मुख्याध्यापक प्राध्यापक प्रशांत उडे उपस्थित होते। वृक्षारोपणाला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। यावेळी गावकरी व कर्मचारी वृंद तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या गावकऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यानंतर आपल्या गावाचा सरपंच सौ नंदाताई खांडेकर या सुद्धा वृक्षारोपण करतील। जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक उल्ले सर सुद्धा वृक्षारोपण करतील, बनसोड सर सुद्धा वृक्षारोपण करतील व गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या हातातून एक झाड लावून घ्यावे। पुढे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपूर्ण गावभर चालणार आहे, म्हणून त्या अगोदर आपण बाकड्याचं उद्घाटन करून घेऊया। वृक्षारोपण झाल्यानंतर आपण बाकड्याचं उद्घाटन वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा। सुकडी या गावी जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने या सर्व तरुण मित्रांनी हा जो उपक्रम
गाडगेबाबा पुण्यतिथीच्या निमित्त राबवला आहे तो खरोखरच स्तुत्य असा उपक्रम आहे। मला वाटते की महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील प्रत्येक खेड्यातील प्रत्येक नागरिकांनी एक झाड जगवावे आणि त्या झाडाची पूर्णपणे देखभाल करावी, जेणेकरून या ग्लोबल वॉर्मिंगचा जो प्रश्न उद्भवलेला आहे तो प्रश्न सॉल्व्ह होईल आणि आपलं नेहमीचं जे वातावरण आहे, जे टेम्परेचर वाढलेलं आहे ते कमी होण्यास मदत होईल। खरोखरच गाडगेबाबाला श्रद्धांजली जर द्यायची आहे तर अशा प्रकारचे उपक्रम तरुणांनी प्रत्येक गावात राबवणे हे काळाची गरज आहे। खरोखरच मी पुन्हाच या जिजाऊ प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना आभार मानतो व त्यांनी केलेल्या या कार्याच्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो। गावामध्ये स्वच्छता आणि गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त गाडगेबाबाच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज करण्यात आलेला आहे। यापूर्वी आमच्या गावामध्ये सप्टेंबर महिन्यात आपल्या महाराष्ट्रातील पाटुदा येथील पेरे पाटील आले होते। त्यांनी आम्हाला या गावात सुधारणा करण्याची प्रेरणा दिली आणि त्यांच्या प्रेरणेतून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली। आमच्या सरपंच, आमच्या गावातील ग्रामसेवक व गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी यांनी आमच्या कार्यक्रमात खूप सहभाग घेतला। आम्ही दर शनिवारी गावाची स्वच्छता करतो, गावातील कचरा गावाबाहेर नेऊन टाकतो, नाल्या साफ करतो, गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज घेतलेला आहे। गावातील आरोग्यदृष्ट्या आमच्या सरपंचांनी बायो वॉटर आणि आता आरो वॉटर सुद्धा प्लांट बसवलेला आहे। आमच्या गावाच्या नशिबामुळे लाभलेले श्री गवई साहेब यांचा सुद्धा खूप सवई साहेब यांचं खूप मदत झालेली आहे आणि त्यांनी आपल्या गाव एक सरकारी अधिकारी म्हणून दत्तक घेतलं आहे। त्यांच्या प्रयत्नातून आमच्या गावात वेगवेगळ्या निधी येत आहेत आणि हे गाव आणखी समृद्ध आणि विकसनशील व्हावं यासाठी मी जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे आम्ही नेहमी कार्य करू। आमच्या सर्व गावकऱ्यांचा सहभाग मिळेल अशी त्यांच्या राज्यस्तरीय वधूवर परिचय तथा पालक मेळाव्याचे आयोजन शहरातील टाउन हॉल येथे करण्यात आले। शेकडो युवक युवतींचा परिचय येथे घडून आला हे विशेष। राज्यस्तरीय वधूवर परिचय तथा पालक मेळाव्याचे आयोजन शहरातील टाउन हॉल येथे करण्यात आले। शेकडो युवक युवतींचा परिचय येथे घडून आला। विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात येथे राज्यातील सुतार समाजाच्या लोकांनी हजेरी लावली। हे आयोजन विजयराव अवघडकर तसेच सुधीर आटेकर इत्यादी या आयोजकांमध्ये प्रमुख होते। सुतार समाज पंचमुखी विश्वकर्मा विकास संस्था अमरावती, मी या संस्थेच्या अध्यक्ष सौ शोभाताई, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ शोभाताई नवलकर। कार्यक्रम आयोजित आम्ही सर्व मंडळाचे कार्यकर्ते मिळून हा कार्यक्रम आयोजित करतो। दरवर्षी हा कार्यक्रमाचे श्रम आमचे सगळे मंडळाचे लोक 3 ते 4 महिन्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात करतात आणि आम्ही हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवतो। या संस्थेचे सर्व पदाधिकारी गावागावाला जाऊन सर्व लोकांना सांगतात, पत्रिका देतात आणि हा कार्यक्रमाला वधू वर मुला मुलींची नोंदणी करण्यास आम्ही बोलावतो। ठीक आहे, थँक्यू। हिंदू जनजागृती समितीद्वारे शहरात बाजीराव मस्तानी या चित्रपटाचा निषेध करण्यात आला व सोबतच तेलंगणा सरकारचा निषेध करण्याकरिता हे आंदोलन केले गेले। शहरातील राजकमल चौक येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। हिंदू जनजागृती समितीद्वारे राजकमल चौक येथे आंदोलन करण्यात आले। संजय लीला भन्साली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलर, टीझर तसेच पिंगा पिंगा या गाण्यातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले। या आंदोलनकर्त्यांची दुसरी मागणी अशी होती की तेलंगणा शासनाच्या वतीने नाताळ निमित्त 195 ख्रिस्ती चर्च समवेत कपडे वाटपाचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम रद्द करावा अशा मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले। काही कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाकडे आंदोलन करण्याचे आखले, परंतु वेळीच पोलीस विभागाने
समजूत काढून सिनेमागृहासमोरील आंदोलन थांबविले. बाजीराव मस्तानी का बाजीराव फिल्म, बाजीराव पेशवे, बाजीराव मस्तानी फिल्म का पेशवा का अपमान करने वाले फिल्म निर्माता का महापराक्रमी बाजीराव पेशवा का अपमान करने वाले फिल्म निर्माता का हिंदू स्त्रियों का अपमान करने वाली फिल्म बाजीराव मस्तानी का. नमस्कार. आज हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित या आंदोलनाचा विषय म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव पेशवे या चित्रपटामध्ये इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. त्याचा विरोध तसेच तेलंगणा शासन ख्रिसमसच्या निमित्ताने 195 चर्च सोबत नाताळ साजरा करणार आहे आणि त्यासोबत 2 लाख ख्रिस्त्यांना तेही शासकीय अनुदानामधून विनामूल्य कपडे वाटप करणार आहे. एकीकडे हिंदूंची दयनीय स्थिती असताना भारत देश धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणताना आणि दुसरीकडे असे कृत्य करताना शासन तुटप्पीपणा करत आहेत असे आमचे या ठिकाणी म्हणणे आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम थांबवावे तसेच बाजीराव मस्तानी हा चित्रपट ताबडतोब बंद करावा अशी हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था, छावा संघटना, योग वेदांत सेवा समिती या सर्वांची एकत्रितरित्या मागणी आहे. दारू, विडी, सिगारेट, गुटखा या गोष्टीचा इथेच आपल्याला त्याची तिलांजली या ठिकाणी द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने जर आपल्याला गाडगे महाराजाला श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी या सर्व गोष्टीचा त्याग करावा लागेल. श्री संत गाडगे महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या अनुषंगाने इथे स्वच्छता अभियान आणि रॅली आयोजित करीत आहोत. आपण सर्व कर्मचारी इथे आलेले आहात, रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात. ही रॅली आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पार पाडायची आहे. आपण याच्यामध्ये आपलं ऑफिस अतिशय स्वच्छ आहे, आपल्याकडे कर्मचारी आहे. हा उपक्रम राबवण्याचा एकच उद्देश असा होता की आपले इथे जे महानगरामध्ये पुतळे आहेत राष्ट्रसंतांचे, त्या निमित्ताने आपण आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण त्यांना त्या पुतळ्यांची स्वच्छता करू शकू, त्यांना अभिवादन करू शकू, या रॅलीचा उद्देश होता. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी आपण आपल्याकडून आपल्या विभागाच्या वतीने प्रत्येक पुतळ्याच्या तिथे स्वच्छता अभियान आणि तिथे आपलं अभिवादन करूया असे मी सर्वांना आपल्याला हे करत आहे. त्याप्रमाणे आता आपण याच्यानंतर रॅलीला सुरुवात करूया. गाडगे महाराज की जय. बाबासाहेब आंबेडकर की जय. चांगला आहे त्याला चांगलं करून काय फायदा.
वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता आहे सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमची वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. बातमीपत्रात वेळ झाली आहे एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विश्रांतीअंती पुन्हा आपले स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे.